महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे। लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याने त्यांना विजयाची खात्री आहे, तर विविध योजना आणि विकास कामाच्या जोरावर मतदार पुन्हा महायुतीला संधी देतील असा विश्वास महायुतीकडून व्यक्त केला जात आहे। या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर आज विधानसभा निवडणुकीबाबत शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की ज्या वेळी महायुतीचे सरकार आले होते त्यावेळी जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकालात मागील 60 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढलाय। सोलापूर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात युतीचा धर्म पाळून महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी निष्ठेने काम करतील। तसेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात युती धर्म पाळत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचे उमेदवार समाधान आवताडेंना निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला। तर पाहूया काय म्हणाले ते। नाना, महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। जवळपास प्रचाराचे नारळ फुटत आहेत। महायुतीचे एक घटक पक्ष म्हणून काय सांगू शकता? नक्कीच हे काय नाकारता येणार नाही, कारण हे सर्वश्रुत आहे आणि नेहमी सालाबादप्रमाणे त्या ठिकाणी 2024 महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी होऊ घालत आहेत। आणि आज महायुती, महाआघाडी आणि इतर काही छोटे मोठे पक्ष आणि काही संघटनांनी त्या ठिकाणी आपले उमेदवार, आपले प्रतिनिधी नशीब आजवण्यासाठी त्या ठिकाणी उभा केलेले आहे। आणि लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाला एक व्यक्ती स्वातंत्र्य असतं, त्याप्रमाणे तो आपलं नशीब आजमावत असतो। जनतेची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी मी कसा योग्य असं हे प्रत्येक उभा राहणाऱ्या उमेदवाराला वाटत असतं। त्याच्यामुळं त्या ठिकाणी आज इच्छुकांची बहुगर्दी आहे। अनेक स्पर्धक इतर इलेक्शनच्या मानानं यावेळेच्या 2024मध्ये अनेक कॅन्डिडेट्स, अनेक उमेदवार त्या ठिकाणी उभा आहेत। त्याच्यामुळं स्पर्धा गहन आहे। प्रत्येकजण आपापला विचार घेऊन जनतेपुढं जाणाऱ्या येणाऱ्या 23 तारखेला जनता जनार्दन नक्की कोणाच्या परड्यामध्ये कौल टाकणार आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळलं। तुम्ही सोलापूर जिल्हा लोकसभा प्रमुख आहात। लोकसभेनंतर आता विधानसभेत कशी रणनीती असणार आहे? कारण की असं बोललं जात आहे की पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे म्हणजे वातावरण आहे, सत्ता येणार आहे असं बोललं जातं। काय वाटतं? कसं आहे, महाविकास आघाडीचं वातावरण आहे हे कशाच्या जीवावर बोललं जातं? प्रत्येक गोष्ट शेवटी आपण त्या ठिकाणी लॉजिकली घेतली पाहिजे। आपली बाजू जमेची आहे हे सांगण्यासाठी काहीतरी आपल्याकडे ठोस मुद्दे असले पाहिजेत। आज महाविकास आघाडीची बाजू अतिशय चांगली आहे असं आपण म्हणता आणि आपण थोड्या वेळासाठी आपल्या समाधानासाठी गृहीत धरलं तर आपण कुठले मुद्दे तुम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आहात हा माझा तुम्हाला प्रतिप्रश्न आहे की बाबा महाविकास आघाडीने आम्ही ह्या मुद्द्यावरती आम्ही अतिशय सक्षम आहोत आणि आम्ही जनतेची सेवा चांगल्या पद्धतीने केलेली आहे। जर का आपण पाहिलं देश स्वतंत्र झाल्यापासून आणि विधानसभा त्या ठिकाणी निर्मिती झाल्यापासून तर मॅक्झिमम त्या ठिकाणी काँग्रेस आणि ह्या महाविकास आघाडीचं सरकार राहिलेलं आहे। आणि मग 95च्या काळामध्ये कुठंतरी मग त्या ठिकाणी युतीचं आमचं सरकार राहिलेलं आहे। 2014ला त्या ठिकाणी पुन्हा नंतर एक आमचं सरकार राहिलेलं ना, आत्ताचे 2.25 वर्षाचा कालखंड आमचा राहिलेला आहे। म्हणजे टोटल या कार्यकालामध्ये जवळपास एक 12 ते 13 वर्षाचा कार्यकाल आमचा सत्तेचा राहिलेला आहे। मग 12 ते 13 वर्षाच्या सत्तेच्या कार्यकालामधील त्या ठिकाणी आमची माइलस्टोन राहिलेली कामं आहेत आणि तुमची जवळपास त्या ठिकाणी 60-65 वर्षाची कामं जर का पाहिली आणि दोन्हीचा जर का तुलनात्मक फरक पाहिला तर तुमचा कालावधी आणि आमच्या कालावधीमध्ये 5 पटीचा तफावत आहे। त्याच्यामुळं मी फार मागं जाणार नाही आहे, परंतु मागच्या युतीच्या 95च्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून युती सरकारनं त्या ठिकाणी मनोहरजी जोशी साहेब असतील, राणेसाहेबांच्या आणि भाजप सेनेच्या युतीच्या सरकारमध्ये सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू म्हणून काम केलेलं आहे। मग ते त्या ठिकाणी झुणका भाकरसारखी योजना असू देत, कृष्णा खोरेसारखा प्रकल्प असू देत, पुणे त्या ठिकाणी मुंबईला जोडणारा त्या ठिकाणी प्रकल्प असू देत, मुंबईतले उड्डाण पूल असू देत, त्या ठिकाणी एक मराठी भाषिकांसाठी त्या ठिकाणी मुंबईतला लढा असू देत किंवा शेतकऱ्याच्या बाबतीचं त्या ठिकाणी भूमिका असेल, असे अनेक विषय
त्या ठिकाणी त्या काळामध्ये मला वाटतं जनतेला केंद्रबिंदू म्हणून युतीच्या काळामध्ये केलेले होते. आज देखील आपण पाहिलं असेल तर आजच्या ह्या 26 महिन्याच्या कार्यकालामध्ये जर का या सरकारचे जर का आपण निर्णय पाहिले, युती सरकारचे माननीय शिंदेसाहेब एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील युतीचं सरकारमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा असतील, ह्या ट्रिपल इंजनच्या सरकारमधले जर का निर्णय आपण पाहिले तर मला वाटतं दररोजचं प्रत्येक कॅबिनेटला एक 100-150 GR निघायचे आणि जवळपास हजारो GR निघाले आणि त्या ठिकाणी हजारो निर्णय जनतेच्या हिताचे घेतले. त्यापैकी मी तुम्हाला थोडंफारच काय त्या ठिकाणी मग ते अर्ध तिकिटाची योजना असेल, त्या ठिकाणी आशा वर्कर्सना त्या ठिकाणी मानधनाची वाढ असेल, सर्व्हिस सेक्टरमधील त्या ठिकाणी शिक्षकांची मानधन वाढ असेल, STच्या लोकांचं त्या ठिकाणी त्यांना पगार वेतन वाढ असेल, त्या ठिकाणी लेक लाडकीची योजना असेल, बहीण लाडकीविषयी लखपती दिदीची योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, त्या ठिकाणी आनंदाचा शिदा असेल, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी अनेक योजना असतील. अशा अनेक योजनांनी त्याचं इम्प्लिमेंट झालं आणि त्याचा लाभ थेट मला वाटतं प्रत्येक लाभार्थ्याला पोचलेला आहे. त्याच्यामुळे नुसते योजना त्या ठिकाणी कागदावर निर्माण झालेल्या नाहीत. आपण पाहिलो कित्येक योजना आपण त्या ठिकाणी आजपर्यंत कागदावर पाहिल्या परंतु प्रत्यक्षात आलेल्या नाहीत. मग मला काय म्हणायचं, आजही तुम्ही नंतर महाविकास आघाडी आमची सक्षम म्हणजे त्या ठिकाणी किती दिशाभूल करणार आहात. शेवटी महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये जर का मला बोलायचं झालं तर मला फार काय बोलायचं नाही किंवा मला काय फार टीकाही करायची नाही त्यांच्याबद्दल, परंतु त्यांनी एवढं जनतेची दिशाभूल केली आणि वेड्यात काढलं की हाताला काम करता सरेना आणि पोटाला खाता पुरेना. याच्या पलीकडं जनतेला महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी कधीच पुढं जाऊ दिलं नाही. कारण जर का पोटाचा प्रश्न जर का संपला तर आपण काय करेल हे जनता आपल्याकडे मॉनिटरिंग करेल आणि मग आपण करत असलेला काळा बाजार त्या ठिकाणी उजेडात आणेल आणि आपल्याला त्या ठिकाणी आपलं स्वार्थी सत्ताचं राजकारण करताना खूप मोठ्या अडचणी येतील. म्हणून त्यांनी कधीही जनतेला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सक्षम बनवण्यासाठी, स्वयंभू बनवण्यासाठी कधीही त्यांनी मूलभूत सोयीसुविधा केलेल्या नाहीत. परंतु या सरकारचा कारभार पारदर्शक आहे, सगळा खुला कारभार आहे. त्या ठिकाणी जनतेला मॉनिटरिंग नाही, मालक व्हा आणि आम्ही ज्या योजना करतो त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. याच्यामध्ये आमचं काही चुकत असेल तर त्या ठिकाणी आमच्या कानाला खडा लावा. इतकं पारदर्शक. आणि आज बघा, मला नेहमी सांगावं असं वाटतं, आजपर्यंत जर का मुख्यमंत्री आम्ही तुम्हाला सहज विचारले कोण होते तर तुम्हाला थोडेफार सांगता येतील, परंतु सर्वसामान्य जनतेला जर का त्या ठिकाणी सांगायचं झालं, विचारायचं झालं तर आजपर्यंतचे मुख्यमंत्री कोण कोण होऊन गेले तर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु प्रत्येक दर दिवशी प्रत्येक ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला मी मुख्यमंत्री असल्याचा भास व्हायचा. कारण का प्रत्येक रोज सकाळी उठलं की एकनाथजी शिंदेसाहेबांनी हा निर्णय घेतला. आज आपल्यासाठी जनता एकनाथजी हे सरकार काय निर्णय घेणार आहे, उद्या काय घेणार आहे, अशी उत्सुकता ही त्या ठिकाणी विकासाची मालिका जणू काही त्या ठिकाणी दर तासागणिक त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून अपेक्षा ह्या जनतेच्या वाढलेल्या आहे. त्याच्यामुळे एकनाथजी शिंदेसाहेबांच्या ह्या विकासाच्या झपाट्याने आणि त्यांना दोन्ही इंजन त्या ठिकाणी फडणवीस साहेबांचं आणि अजित पवारांचं साथ देतं आहे. त्याच्यामुळे इतक्या चांगल्या योजना त्या ठिकाणी होऊ शकल्या. त्याच्यामुळे मला नाही वाटत की महाविकास आघाडीने किती फेक नेरेटिव्ह सेट केला तर महायुतीला त्या ठिकाणी तुझबरही फरक पडेल. जनता ही मायबाप जनार्दन आहे आणि त्या ठिकाणी लखपती दिदी, लाडकी बहीण, लेक लाडकी आणि माझे ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण बांधवांच्या हाताला काम दिल्यामुळे तरुण बांधव असतील, व्यापार उद्योग जगतातील लोक असतील, त्या ठिकाणी सर्व आणि सर्व्हिस सेक्टरमधील देखील सर्वसामान्य सर्वांगीण विकास, आयामी विकास हा त्या ठिकाणी या सरकारनं केला. त्याच्यामुळं मला वाटतं सर्वजण जनता अतिशय खुश आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचं युती सरकारमध्ये त्या ठिकाणी बघण्याची अपेक्षा ही आम्हाला तुम्हाला नाही तर जनतेलाच लागलेली आहे. आज ज्या पद्धतीने तुम्ही विकास कामाचे मुद्दे सांगितले त्याच पद्धतीने तुम्ही मागील वेळा बोलताना सांगितलं होतं की करमाळा असेल, माढा असेल, सोलापूरमध्ये शहरमध्ये असेल किंवा सांगोल्याची जागा असेल, 5 जागेवर दावा करण्यात आला होता. आता विधानसभेच्या माहितीच्या माध्यमातून रणनीती आखली आहे. काय वाटतं? 5 जागेवरती दावा केलेला होता. शेवटी एक नियम असतो, आपल्यालाही माहिती आहे, आपल्यालाही माहीत असतं मागल तेवढं मिळत नाही.
परंतु सुरुवात करायची झाल्यानंतर त्या ठिकाणी मागणी आपली मांडायची असती. एकाच ह्याच्यात काय त्या ठिकाणी मागणी पूर्ण होते असं नाही, चर्चा होत असतात, तर्कवितर्क. त्याच्या ठिकाणी तुम्ही काय कशाच्या आधारे मागितलं जातं, कशाच्या आधारे द्यायचं आणि कशाच्या आधारे घ्यायचं हे निकष त्या ठिकाणी लावायचे असतात आणि लावले जात असतात. त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपण एक सुरुवातीला चर्चेला तोंड म्हणून त्या ठिकाणी फोडलेलं असतं. परंतु शेवटी आज हा निर्णय जो आहे तो केंद्रीय नेते भाजपचे मोदी साहेब आणि अमित शाह साहेब आणि महाराष्ट्राचे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मुख्य नेते मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्या ठिकाणी हा त्यांच्या स्तरावरचा विषय आहे. त्याच्यामुळे जो काही त्यांच्या स्तरावरती आम्हाला शिवसेनेला महायुतीमध्ये 85 जागा मिळालेल्या आहेत, तर त्या ठिकाणी आम्ही समाधानी आहोत. त्याच्यामध्ये आम्हाला बिलकुलही त्या ठिकाणी काही आम्ही दुःखी असायचं काही कारण नाही आहे आणि सर्वच महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निवडून येतील. ज्या पद्धतीने शहरमध्ये मधून शिवाजी सावंत हे इच्छुक होते, नंतर त्यांनी म्हाडा मतदारसंघासाठी महायुतीच्या माध्यमातून आटापिटा केला, मागणी केली, मात्र ते झाल्यामुळे ते कुठेतरी आता नाराज आहेत. ते वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. तसेच त्यांचे बंधू पुतणे पंढरपूर मंगळा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. एक शिवसैनिक म्हणून काय वाटतं? हे बघा, जसे सावंत सर इच्छुक आहेत तसा मी सुद्धा इच्छुक होतो. 2014ला माझंसुद्धा तिकीट कट केलेलं आहे आणि आत्ता सध्याचे विद्यमान आमदार यांना त्यावेळेस ती जागा गेलेली आहे. राजकारणामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला उद्या आमदार किंवा लढवायला नको वाटेल का एखाद्या पक्षाकडनं? कुणाला नको वाटणार आहे? प्रत्येकाला हवीशी वाटणार आहे. परंतु शेवटी पक्षापेक्षा कार्यकर्ता फार मोठा नसतो, हा पक्ष हा मोठा असतो. त्याच्यामुळं त्या ठिकाणी कधीकधी आपल्या मनाला आवर आपल्याला घालावी लागते, कारण का त्या पद्धतीने तशी परिस्थिती निर्माण झाली तर पक्षासाठी नेत्यासाठी आपण थोडं 1-2 पावलं मागं पुढं सरकायला असलं पाहिजे, तयारी दाखवली पाहिजे. याचं कुठंतरी आपल्याला त्या ठिकाणी फळ मिळत असतं. नेतृत्व हा जाणता असतो. नेतृत्व नक्कीच जरी आज बोलत नसेल तर उद्या त्या ठिकाणी कोणी आपल्यासाठी मागं पुढं सरलं आहे आणि माझ्या पुढच्या अडचणी वाढवण्यात ह्या जाणत असतो आणि ह्या जाणची परतावा हा मिळत असतो. त्याच्यामुळे मध्ये नक्कीच शिवाजी सावंत सर असतील किंवा त्या ठिकाणी आमचे मनीषजी काळजी असतील, त्या ठिकाणी आमच्या मुबीना मुलानी असतील, आणखीन आमचे बरेचसे मनोज शेजवळ असतील, आमचे उत्तरमधनं अमोल बापू शिंदे इच्छुक होते आणि म्हणून महेशजी चिवटे आमचे त्या ठिकाणी करमाळामधून इच्छुक होते. परंतु प्रत्येकाचं समाधान होतं अशातला काही भाग नाही. परंतु शेवटी पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावरती आमचे सर्व पदाधिकारी खुश आहेत, अजिबात नाराज नाही आहे. इच्छुक होते परंतु पक्ष नेतृत्वाने त्या ठिकाणी त्यांना समजावून सांगितलेलं आणि त्यांची समज काढली. ज्या पद्धतीने माड्यातून शिवाजी सावंत नाराज आहेत, त्याच पद्धतीने पंढरपूर मंगळा विधानसभामधून आमदार प्रशांत परिचारक यांची नाराजगी जरी दूर झाली तरी त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण आहे. कारण की परिचारक यांनी वारंवार अवतडच्या विकास कामावरून गरळ ओकले होते वारंवार. आणि एवढंच काय तर तुम्ही देखील महायुतीच्या उमेदवाराला विरोध केला होता. काय वाटतं? प्रशांतजी परिचारक साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर हा तो त्यांचा अंतर्गत विषय आहे आणि आपण जे बोलता हे त्या ठिकाणी मला त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे. व्यक्तिगत माझ्या बाबतीमध्ये जर का बोलाल तर त्या ठिकाणी कुठल्या घरात मतभेद नसतात. आज माझं एकत्र कुटुंब आहे तरीसुद्धा आमचं भावाभावामध्ये कधीतरी एखाद्या विषयावरनं त्या ठिकाणी मतभेद होतात. याचा अर्थ काय आम्ही घर फोडण्याचा निर्णय नाही ना घेत. त्याच्यामुळं प्रत्येक मत जे तुमचं मत असतं ते माझं असतंच अशातला काही भाग नाही. मी वेगळ्या अँगलनं मी ज्या बाजूनं बघतो मला जसं दिसतं तसं मी वर्णन करतो, त्यांना ज्या अँगलनं बघतात तसं त्याप्रमाणे वर्णन करतात. परंतु दोघं त्या ठिकाणी त्या ठिकाणी बरोबर असतो, फक्त आपण बघतो वेगवेगळ्या अँगलनं. त्याच्यामुळं आपल्याला ती परिस्थिती तशी दिसते. त्याच्यामुळं त्याच्यावरती आम्ही आमचं एक मतभेद जे मतभेद होते मनभेद नव्हते ते मतभेद त्या ठिकाणी आम्ही डिस्कस केले आणि आमच्या दोघांचंही त्या ठिकाणी मला वाटतं आमच्यामध्ये त्या ठिकाणी त्याबद्दलचा गैरसमज हा दूर झालेला आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी 100% एकनाथजी शिंदेसाहेब हे त्या ठिकाणी एक नियतीला धरून पुढं जाणारे नेते आहेत आणि हिंदुत्वाचा विचार वारसा आणि गुरुवर्यांचे आणि हिंदू हृदय सम्राटांचे विचार घेऊन पुढं जाणार आहेत. त्याच्यामुळं त्या ठिकाणी शब्द हेच त्या ठिकाणी प्रमाण मानून आणि वचन मानून काम करणारे आमचे नेते त्यांचाच मी कार्यकर्ता आहेत. त्याच्यामुळं युतीचा धर्मच पाळून मी त्या ठिकाणी पुढील काळामध्ये काम करणार आणि मी
पूर्णपणे ताकदीनं काम करून त्यांना त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून कसा अधिकचा त्यांना लीड देता येईल ही माझी त्या ठिकाणी भूमिका असेल आणि तीच भूमिका मला माझ्या नेत्यांनी सांगितलेली आहे. त्याच्यामुळं मी माझ्यामुळं माझ्या नेत्याला खाली बघायची वेळ येऊ देणार नाही. मी ज्या दिवशी माझ्यामुळं माझ्या नेत्याला खाली बघायची वेळ येईल त्या दिवशी माझ्या राजकारणाचा शेवट असेल. आणि मी प्रत्येक वेळेस आपल्याला सांगतो, राजकारण हा माझा पिंड नाही. माझं राजकारण अतिशय 2 शब्दापुरतं मर्यादित आहे. शिंदे, एकनाथजी शिंदे साहेब, इथूनच माझं राजकारण सुरू होतं आणि एकनाथजी शिंदे साहेब इथंच माझ्या राजकारणाचा शेवट आहे. त्याच्यामुळं माझ्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी मला वाटत नाही की मी त्या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा किंवा कुठलाही त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब सोडून विचार करेल. आणि ज्या दिवशी विचार करेल त्या दिवशी माझ्या राजकारणाचा शेवट असेल. स्वर्गीय भारत नाना भालके यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे. भारत नाना हे विद्यमान आमदार होते, मात्र त्यांनी कधीही कोणावरही असं म्हणजे विविध विकास कामाच्या माध्यमातून असू द्या अडवणूक केली नव्हती. मित्रपक्ष असू द्या त्यांची सर्वांची कामं केली होती. मात्र तुमच्याबाबत कुठंतरी असं बोललं जाते की विद्यमान आमदारांनी खोडसळपणा केला, विरोधकांना ताकद दिली. तुम्ही देखील अनुभवलेलं आहे, काय वाटतं? काय असतं, भारत नाना नक्की आमचे शिवसेनेचे उमेदवार राहिलेले आहेत. इव्हन मला वाटतं बऱ्याचशा नेत्यांचा जर काही इतिहास आपण पाहिला तरी त्यांचा बेस हा शिवसेना राहिलेला आहे आणि त्यांनी शिवसेनेच्या पायावरती त्यांचे राजकीय त्या ठिकाणी इमले बांधलेले आहे. परंतु परिस्थितीनुसार निर्णय गेले आणि म्हणलं जायचं की शिवसेना हे त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग आहे, प्रोडक्शन तयार केलं जातं आणि कोण तयार माल झाल्यानंतर कोण आयात करत होतं याच्याबद्दलही त्या ठिकाणी भूतकाळामध्ये आपण काही वाक्य पाहिलेले आहेत. त्याच्यामुळं शेवटी पक्षानं कधीही शिवसेनेनं त्या ठिकाणी असं पाहिलं नाही की ह्याला जर आपण मोठं केलं तर आपल्याला सोडून जाईल, त्याला मग का मोठं करावं. तर असं नाही. एखाद्या सर्वसामान्य नेतृत्वाला ज्याच्यात नेतृत्वाचे कलागुण आहेत त्यांना त्या ठिकाणी संधी देण्याचा वाव देण्याची शिवसेनेनं भूमिका घेतलेली आहे. आज माझे ते चांगले मित्र होते, मित्र म्हणण्यापेक्षा ते माझ्या वडील होते, त्याच्यामुळं मला त्यांच्याबद्दल नेहमीच आदर राहिलेला आहे. परंतु सध्याचे आमचे विद्यमान आमदार जे आहेत भाजपाचे समाधानजी आवताडे यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या काळामधलं त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचा स्पीड आणि आजचा डेव्हलपमेंटचा स्पीड आणि आत्ता जे फास्ट जग झालेलं आहे त्या जगामध्ये स्पर्धेमध्ये जर का त्या ठिकाणी टिकायचं असेल तर आज लोकप्रतिनिधीसुद्धा तितका सुज्ञ आणि हुशार असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आज नुसतं पारंपरिक राजकारणालाच खतपाणी घालून जनतेचे प्रश्न संपणार नाही आहे. तर एक सुशिक्षित त्या ठिकाणी उमेदवार कॅन्डिडेट असला पाहिजे ना. आमचा उमेदवार हा सुशिक्षित एक इंजिनियर आहे, स्वतः एक मोठा व्यावसायिक आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांचं मोठं नाव आहे त्यांच्या कंपनीचं. माझा वैयक्तिक विषय बघायला गेलं तर फार किरकोळ आहे, पेल्यातलं वादळ आहे आणि आमचा ह्याला फार लय महत्त्व द्यायची काही गरज नाही असं मला वाटत नाही आहे. परंतु शेवटी जनतेचा विकास आपल्याला महत्त्वाचा आणि जनतेच्या आपल्या भागाचे जर का प्रश्न मूलभूत पायाभूत सोयीसुविधा जर का त्या ठिकाणी पूर्ण करायच्या असतील तर नक्कीच केंद्रामध्ये जे सरकार आहे, जे राज्यामध्ये सरकार आहे तेच त्या ठिकाणी गल्लीमध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये असलं पाहिजे आणि आपलं प्रतिनिधित्वसुद्धा त्या ठिकाणी तितकंच हुशार आणि सक्षम आणि त्या जाण असलेलं त्या ठिकाणी माहिती असलेलं असलं पाहिजे. म्हणून अतिशय योग्य समाधानजी आवताडेंच्या रूपानं त्या ठिकाणी आपल्या पंढरपूर तालुक्याला पंढरपूर मंगळवेढा तालुका विधानसभेला त्या ठिकाणी योग्य असं त्या ठिकाणी उमेदवार आणि नेतृत्व लाभलेलं आहे. त्याच्यामुळे माझं सर्व जनतेला आव्हान आहे, मी अपील करतो आहे की अशा नेतृत्वाच्या पाठीमागं आपण त्या ठिकाणी सक्षमपणे उभा राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या 20 तारखेला त्या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढ्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या चिन्ह आहे कमळ आणि त्या कमळाच्या समोरचं बटन दाबून त्यांना भरघोस मतदान करावं अशी मी आपली जनतेला अपील करतो. नाना, शेवटचा प्रश्न, आता बंड शमलेला आहे, तुमचे मैत्रीत्व पुन्हा एकदा सुरू झालेले आहे. मग या मैत्रीमध्ये कुठेतरी कमेंटमेंट झालेली आहे का? कारण की त्यांनी तुमचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला होता अशी चर्चा पंढरपूर मंगळा शहरातून आहे, काय वाटतं? शेवटी बघा, कोणी कुणाचं अस्तित्व संपवत नसतं आणि कोणी कुणाचं घडवत नसतं. ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये कोणी कुणाला बाय द्यावा अशी भूमिका असता का नाही. आपले प्रयत्न आपण सातत्यानं ठेवायचे असतात आणि माझी त्यांच्याशी ते नेतृत्व मला संपवण्यात ते काही माझ्या पक्षाचे नाहीत, ते माझे मित्र पक्षाचे आहेत. मला माझा नेता उरून पुरलेला आहे.
सक्षम आहे, मला माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि मी माझ्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून काम करतो. मी कोणावरही इतरांवरती विश्वास ठेवून काम करत नाही आहे. त्याच्यामुळं आज मला युतीच्या धर्मामध्ये त्या ठिकाणी मला त्यांचं काम करायचं आहे. ते माझ्या इतर ठिकाणी युतीचा धर्म पाळून ते त्या ठिकाणी काम करणार आहेत. आमची एक त्या ठिकाणी युती आहे आणि युतीचा धर्म आम्ही पाळणार आहेत. कमिटमेंट काय आणि कमिटमेंटवरती आम्ही त्या ठिकाणी काम करणारे कधीच कार्यकर्ते नाहीत. आणि कमिटमेंटच्या बाबतीमध्ये जर का वाटतच असेल आणि कोणी प्रश्न निर्माण करत असेल तर मला वाटतं संबंधित उमेदवारालाच विचारावं. त्याच्यामुळं त्या ठिकाणी आम्ही बिनशर्तपणे त्या ठिकाणी युतीचा धर्म त्या ठिकाणी पाळतोय, पाळणार आणि यापुढेही त्या ठिकाणी मी पाळत राहणार.